नमस्ते मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तर चला तर आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर कालच म्हसवडची रथयात्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शॉपिंगला सर्वजण यात्रेत फिरायला निघालेलो आहे. त्याचाच व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही सर्वांनी पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कळेल तुम्हाला की म्हसवडची यात्रा कशी भरते, किती दुकानं, पाळणे वगैरे येतात, ते तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. आणि हा रस्त्याने गुलाल पाहू शकता. इतका गुलाल, अगदी सर्व रस्ता रोडच अगदी गुलालाचाच झालेला आहे. एवढं गुलाल खोबरं रथावर वाहतात लोक की इथभर असा गुलाल पायाच्या भोवती असतो रस्त्याने. आणि हे पहा, यात्रेतली जाताना मी दुकानं दाखवते. खूप अशी मोठी यात्रा असते आणि मानगंगेच्या नदीच्या तीरावर यात्रा ही भरते. मी, माझी बहीण, माझी बहिणीची मुलगी वगैरे सर्व आम्ही यात्रेत फिरण्यासाठी आलेलो होतो. शॉपिंग पण करायचे होते. इथं आम्ही बरेच काही घेतले. क्लिप, कानातली, गळ्यातली, बांगड्या आणि हे झोके पाहू शकता. हे लहान मुलांचे झोके. माझ्या बहिणीची नात होती, तिलाही बसवले आम्ही त्या लहानशा पाळण्यातनी. मोठ्याही पाळण्यात बसवले. खूप फिरलो. उभं राहून राहून पाय खूप दुखायला लागलेले होते. सर्व शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर इथं खाण्यासाठी भरपूर हॉटेल हे असतात या यात्रेत. सर्व लोक अशीच करतात. शॉपिंग झाल्यानंतर सर्व शॉपिंग करून झाल्यानंतर हॉटेलमध्ये खाऊनही जातात. चायनीजची हॉटेले लागलेले असतात. नूडल्स, मंचुरन, डोसा, पावभाजी वगैरे सर्व प्रकारचे पदार्थ असतात. ज्याला जे आवडतं ते घेत असतात लोक. आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये पावभाजी, नूडल्स आणि मंचुरन असे 3 प्रकारचे तिघींनी मागवले होते. आणि हे पहा, मी इथे पावभाजी खात आहे. पावभाजी, नूडल्स आणि मंचुरन असे घेतले होते. प्रत्येकाला जे आवडेल ते त्यांनी घेतले होते. आणि छान होती पावभाजीची पण टेस्ट. माझ्या बहिणीची नात खूप ॲक्टिव्ह आहे. पलक तिचं नाव आहे. छोटीशी पण खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप हुशारही आहे. छान सर्वांनी एन्जॉय केलो. आता आम्ही परत घरी निघालो. आता घरी जाताना जिलेबी घेऊन जायचं होतं, खायलाही सगळं घेऊन जायचं होतं. जिलेबी, चिरमुरे, फरसाणा. आणि हे पहा, इथे बाळू हा माझ्या लहानपणीचा मित्र हा भेटला. तो मला म्हणाला, अनुराधा तू ओळखलेस का मला? पण मी त्याला ओळखलेच नाही. आणि हे पहा, झुमकेही मी घेतले. खूप छान झुमके होते. आणि हा पहा, सिद्धनाथाचा चंदनी व सागवानी लाकडाने बनवलेला रथ.